महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं दिलेला स्वबळाचा नारा पक्षाच्या अंगलट. ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यानं काँग्रेसनं दिलेला स्वबळाचा नारा अखेर पक्षालाच अंगलट आलाय. ठाणे काँग्रेसनं पालिका निवडणुकीत तब्बल 60 उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांमध्ये स्वतः काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यांनाही स्वतःचीही जागा जिंकण्यात अपयश आल्यानं काँग्रेसला यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. परिणामी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याचं चित्र समोर आले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी युतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात झाला होता. जागा वाटपात काँग्रेसनं 35 ते 40 जागांची मागणी केली होती. मात्र आघाडीतील इतर घटक पक्ष केवळ 5 ते 6 जागा देण्यावर ठाम होते. ठाणे महापालिकेतील 33 प्रभागांमधील 131 जागांपैकी 60 जागांवर काँग्रेसनं उमेदवार उभे करत महायुतीसह महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण स्वतःही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत ठाण्यात काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नसल्याचं स्पष्ट झाले. खुद्द जिल्हाध्यक्षांनाही पराभवाला सामोरे जावे लागल्यानं काँग्रेससाठी ही निवडणूक मोठा धक्का मानली जात आहे. त्यांनी माझ्यासाठी काम केलं. माझ्या कुटुंबाकडे मला लक्ष द्यायचं आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. परंतु राजकारणाला पूर्णविराम. यापुढे कोणतीही निवडणूक मी लढणार नाही. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करेन. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. अध्यक्षपदावर मी काय राहणार नाही. जरी मला बोलले की अध्यक्ष राहा तुम्ही, तर मी राहणार नाही. कारण का आता बाजार गुंडग्यांचा राजकारण झालेलं आहे. पैशाशिवाय राजकारण होत नाही. काल ॲडमिशन केलेले लोकंसुद्धा आज उभी राहतात पैसे मागायला. काल ज्याचं मैत जाळलं ती लोकं आज पैसे मागायला उभी राहतात की आम्हाला पैसे द्या, आणि पैसे देऊनसुद्धा मतदान करत नाही. म्हणजे कुठेतरी ज्यांनी कामं नाही केली इतके वर्ष माझ्याबरोबर राहून सहकार्याने, त्यांना लोक निवडून देतात. आणि ज्याने संपूर्ण विकासाचा प्रयत्न केला, एक वर्तकनगर पॅटर्न राबवला, एवढं चांगलं काम केलं, तर लोकांना कदाचित काम करणाऱ्या लोकांची गरज नाही, सडेतोड उत्तर देणाऱ्या लोकांची गरज नाही, स्पष्ट वक्त्यांची गरज नाही, घर सोडून काम करणाऱ्यांची गरज नाही. असं आता लोक एकदम हे झाली आहेत. त्यांना लखलाप हे नवीन नगरसेवक आता वर्तकनगरमधले पाण्याचा प्रश्न असेल, वर्तकनगरमधल्या कचऱ्याचा प्रश्न असेल, वर्तकनगरमधल्या डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, तो जनतेने जाऊन त्या सगळ्या उमेदवारांकडे सोडवावा. मला थोडं उसण द्यावी. माझ्या कुटुंबाबरोबर या कार्यालयात मी सातत्यानं राहणार आहे आणि माझा व्यवसायाकडे मला लक्ष द्यायचं आहे. आणि हीच माहिती देण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवतो. काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आज ठाण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह ठाणे महानगरपालिकेत विजयी झालेल्या पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांची उपस्थिती होती. यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणेकर मतदारांचे मनपूर्वक आभार मानले. जनतेनं भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी माध्यमांचेही सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ वार्तांकनासाठी विशेष आभार मानले. आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत निकालांचं सविस्तर विश्लेषण मांडलं. भाजपनं एकूण 38 जागा लढवून त्यापैकी 28 जागांवर विजय मिळवला असून हा स्ट्राईक रेट अत्यंत उल्लेखनीय आणि समाधानकारक असल्याचं सांगितलं. विशेष बाब म्हणजे मूलभूतपणे भाजपसाठी पारंपरिक नसलेल्या मुंब्रा आणि राबोडीसारख्या भागात पक्षानं 10 जागा लढवल्या. त्या जागा वगळता पाहता भाजपचा प्रभावी स्ट्राईक रेट हा थेट 28 पैकी 28 असा म्हणजे 100% ठरतो, जो पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचं आणि जनतेच्या विश्वासाचे स्पष्ट द्योतक आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी या यशामागील प्रेरणास्त्रोत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्यात भारतीय जनता पक्षाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं सातत्यपूर्ण मार्गदर्शन, संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळे ठाण्यात हे घवघवीत यश मिळू शकेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी या यशाचं श्रेय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिलं. या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व विजयी उमेदवारांनी ठाणेकरांच्या अपेक्षानुसार प्रामाणिक, पारदर्शक आणि विकासाभूमिक काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. जरी आपण बघितलं तर ज्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ठाणे विधानसभेमध्ये आम्ही आहोत, त्या ठाणे विधानसभेचा तर स्ट्राईक रेट 90 आहे. त्या ठिकाणी 35 जागांपैकी महायुतीच्या 31 जागा आहेत आणि 31 जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 21 भारतीय जनता पार्टीच्या, उरलेल्या शिवसेनेच्या. आणि त्याच्यामुळे जनतेने विधानसभेला ज्या पद्धतीने राज्यात आणि या ठिकाणी कौल दिला, त्या पद्धतीनेच मतदार जो आहे तो आपल्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय. ह्यावेळेला एक आपण बघितलं असेल की फार कोणी इम्पोर्ट केलेले कार्यकर्ते आम्ही उभे केलेले नाहीत. आमचे जे खऱ्या अर्थाने तळमळीने काम करणारे लोक आहेत, तळमळीने काम त्या ठिकाणी वर्षानुवर्ष काम करतात, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही दिलं. काही वेळेला लोकांच्या दृष्टीने ती एक रिस्क असते की एकदमच तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली, परंतु आम्हालाही विश्वास होता की त्यांच्या कामाच्या आधारावर जनता निश्चितपणे आम्हाला मतदान करेल. आणि त्यामुळे ते देखील सर्व जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे इतके ज्याला म्हणता येईल की आर्थिक दृष्टीने कमी असलेले परंतु कामामध्ये वाढ असलेले, आर्थिक दृष्टीने, राहणीमानाच्या दृष्टीने अगदी 1.5 खोलीत राहणाऱ्या देखील एक कार्यकर्ता जो आहे तो सर्वात जास्ती मताने निवडून येऊ शकतो. शेवटी लोकशाहीच्या दृष्टीने देखील हा एक मोठा संदेश आहे की आज जे मेसेज लोकांना जातो की बाबा धनी लोक निवडून जातील, खूप पैसे खर्च केले तरच माणसं निवडून जातात, तर या ठिकाणी आम्ही अनेक उदाहरणं देऊ शकतो. आमचे जे 28 निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत की जी खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाच्या जोरावर आणि अतिशय गरीब असून देखील त्या ठिकाणी निष्ठावान आहेत आणि ते निवडून गेले. मला वाटतं आम्ही घोषणा नेहमीच देत होतो की अबकी बार 100 के पार, तसं महायुतीचे 100च्या पुढे देखील आकडा आमचा महापालिकेमध्ये गेलेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा निकाल जाहीर झाला. प्रभाग क्रमांक 10मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला बालेकिल्ला कायम राखत 4ही जागांवर विजय मिळवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांच्यासह 4ही उमेदवार विजयी झाले. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 16,49,869 मतदार नोंदणीकृत होते. यामध्ये 8,63,878 पुरुष, 7,85,830 महिला आणि 159 इतर मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीसाठी एकूण 1,107 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत 99 उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर 1 आणि 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत 269 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे एकूण 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यापैकी शिवसेना शिंदे गट पक्षाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे 643 उमेदवारांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवली. महापालिकेच्या 33 प्रभागांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान पार पडलं. तब्बल 7 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आघाडी करून निवडणूक लढवली होती, तर शिवसेना शिंदे गट, भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ रिपाई यांनी युतीतून सामना दिला. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. सकाळी 10:30 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 10मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला, सुहास देसाई, पूनम माळी आणि खान वहिदा मुस्तफा हे 4ही उमेदवार विजयी घोषित झाले. मी नागरिकांचा, राबोडीतील तमाम नागरिकांचे मी आभारी आहे की त्यांनी परत 5व्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आणि मी निवडलेले तिन्ही सोबतचे माझे उमेदवारांना भरघोस हजारोच्या मताधिक्याने निवडून दिलं. काम करत आलो आणि काम करत राहणार. आता निवडणूक संपली आहे. सर्वांना एकत्र घेऊन परिसराचा विकास करणं आणि महापालिकेत चांगले मुद्दे मांडून आमच्या नागरिकांना जे जे प्रश्न असेल तर सोडवण्याचा प्रयास करेल. सर, आता खातं उघडलं पुढे काय, कशा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजून बघू नक्की. मुंब्रामध्ये खूप अपेक्षा आहे आम्हाला, तर नक्की बघू. तिथलं काउंटिंगच्या बाबतीत अजून मला माहिती पडलेलं नाही आहे. बाहेर पडल्यावर नक्की माहिती घेऊ काय झालं आहे. आणि मला विश्वास आहे की मुंब्र्यात चांगली बाजी मारू आपण. सर, किती साधारणपणे ठाणे महानगरपालिका निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महायुतीनं विजय मिळवलाय. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेनं आपलं वर्चस्व कायम राखले. महानगरपालिकेत शिवसेनेनं तब्बल 71 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपनंही दमदार कामगिरी करत 28 जागा मिळवल्यात. या निकालामुळे ठाण्यात महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे. निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून हा विजय म्हणजे जनतेनं दिलेला स्पष्ट कौल असल्याचं सांगितलं. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, हे या निकालातून सिद्ध झाले असं सांगत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांकडून केवळ आरोप केले जातात, मात्र आम्ही विकासाची कामं प्रत्यक्षात करून दाखवतो असंही त्यांनी सांगितलं. या विजयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून ठाण्यात विविध ठिकाणी जल्लोषही करण्यात आला. शिवसेनेने आभारी सांगितलेला आहे. एखादी सत्ता जी आहे त्याची आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. 71+ सीट जे आहे ते शिवसेनेच्या खाली. मुंबईकरांना, ठाणेकरांना, राज्यभरातल्या सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की 71 जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता 4ची मतमोजणी आहे. म्हणजे 75 जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजपा युती इथे आपली आहे. आणि गेल्या वेळेस 67 जागा होत्या. म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो. ठाणेकरांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये देखील महायुतीला, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जे मॅजिक फिगर लागते, बहुमत लागतं,
ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल. राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये महायुती चे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं, वातावरण पाहिलं तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे आणि ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMR मध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे, सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये. त्यामुळे मुंबईत देखील भाजपा आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल. मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला.